नमस्कार. आज सोमवार दिनांक 18 मे. जाणून घेऊया आजच्या मुख्य 5 बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. ऑपरेशन क्रॅकडाऊन अंतर्गत नांदेड ग्रामीण पोलिसांनी गुटखा, सुगंधित पान मसाला विक्री करण्यासाठी घेऊन जात असलेल्या आरोपीसह 30,63,650 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काटकसर करण्याचे आवाहन केले असले तरी नांदेड शहर जिल्हा भारतीय जनता पक्षाच्याच पदाधिकाऱ्यांनी पंतप्रधान यांच्या आवाहनाला केराची टोपली दाखवले. नांदेड भाजपच्या वतीनं 2 दिवसीय पंडित दीनदयाल उपाध्याय महानगर प्रशिक्षण अभियान अत्यंत महागड्या वातानुकूलित हॉलमध्ये घेण्यात आले असून कार्यकर्त्यांसाठी जेवणाची अत्यंत शाही मेजवानी ठेवण्यात आली होती. पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली 30 एप्रिल ते 15 मे या 15 दिवसात जिल्ह्यात ऑपरेशन क्रॅकडाऊन ही विशेष मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेअंतर्गत विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत धडक कारवाया करत जिल्ह्यात एकूण 313 गुन्हे नोंदवण्यात आले असून 554 आरोपींना अटक करण्यात आली आहे. यात तब्बल 5,46,79,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. हदगाव तालुक्यातील 8 गावांच्या दिवाणी प्रकरणांबाबत राज्य शासन आणि जिल्हा न्यायालयानं महत्त्वाचा निर्णय घेतला असून यामुळे चाभरा, चोरंबा, निमगाव, खेरगाव, सोनाळा, चाभरा, तांडा, रोडगी, निळकंठवाडी या 8 गावातील चालू व नवीन खटले हदगाव न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रातून वगळून अर्धापूर येथील दिवाणी न्यायाधीश न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात समाविष्ट करण्यात आले आहेत. दररोज सकाळी 7:30 वाजता मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.